माणूस मेल्यानंतर त्याचा धावा आणि पिंडदान केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. पण अहिल्यानगरच्या सौंदाळा गावच्या सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणी स्वतःचा धावा आणि पिंडदान उरकलंय. यामागची त्यांची थिअरी खूप लॉजिकल आहे. काय आहे सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. तर 21 एप्रिलला भेंडा इथल्या स्मशानभूमीमध्ये आरगडे यांचा हा विधी पार पडला. शरद आरगडे असं म्हणाले की मेल्यानंतर काय होतंय हे बघायला मी नसणार आहे, मग जे काही करायचंय ते जिवंतपणी का नको. समाजामध्ये मृत्यूच्या नावाखाली चालणारी कर्मकांड आणि त्यातून निर्माण होणारी भीती घालवण्यासाठी मी हे पाऊल उचललंय. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी आणि मुलाने हे सगळे विधी पूर्ण केले आणि कावळ्याने पिंडाला शिवताच कावळा हा भुकेपोटी येत असतो. त्याला माणूस गेलाय की नाही हे कळतच नाही, हे त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलंय. बरं, ते फक्त पिंडदान करून थांबले नाहीत, तर त्यांनी एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र सुद्धा तयार केलंय. त्यानुसार त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नीने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत आणि विधवा प्रथा पाळू नयेत असंही लिहिलंय. पतीच्या निधनानंतरही पत्नीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा विचार त्यांनी समाजासमोर मांडलाय. खरं तर सध्याच्या समाजामध्ये अजूनही आपण कालबाह्य परंपरांना मानतोय, ज्याला शरद आरगडे यांनी मूठ माती दिली. आणि खास सांगायचं म्हणजे सरपंच शरद आरगडे हे आधीपासूनच अशा निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. ते ज्या गावचे सरपंच आहेत ते महाराष्ट्रातलं पहिलं जातमुक्त गाव ठरलंय. तर या गावामध्ये आई बहिणीवरून कोणी शिवी दिली तर त्याला 500 रुपये दंडाचा नियम त्यांनीच स्वतः ग्रामसभेतून मंजूर करून घेतलाय. त्यामुळे जिवंतपणी माणसाला सन्मान व्हावा आणि विज्ञानाची कास धरावी असा आधुनिक संदेश या सरपंचांनी दिलाय, जो खूप कौतुकास्पद आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.